नमस्कार. आज आपण एका अशा राज्याच्या जन्माची गोष्ट पाहणार आहोत ना, ज्यासाठी प्रचंड संघर्ष झाला, बलिदान दिली गेली आणि एका विराट चळवळीने अक्षरशः इतिहास घडवला. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या निर्मितीची ही जबरदस्त कहाणी. म्हणजे बघा, जगभरात 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा होतो. पण भारतातलं एक महत्त्वाचं राज्य त्याच दिवशी स्वतःचा वाढदिवस साजरा करतं. असं का? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते एका मोठ्या चळवळीत, एका तीव्र संघर्षात आणि मराठी अस्मितेच्या अभिमानात दडलेलं आहे. चला ही कहाणी जरा उलगडून पाहूया. तर हा दिवस आहे 1 मे, महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिवस. कारण याच दिवशी म्हणजे 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हो, अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मराठी भाषिकांचं स्वतःचं राज्य अखेर अस्तित्वात आलं आणि म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो. पण थांबा, हे सगळं इतकं सोपं नव्हतं. यामागे एक खूप मोठी, एक तीव्र मागणी होती. ती मागणी होती भाषेच्या आधारावर स्वतःच्या ओळखीची, स्वतःच्या राज्याची. आणि याच एका मागणीने, त्यासाठी झालेल्या आंदोलनाने भारताचा नकाशा कायमचा बदलून टाकला. सगळ्यांची सुरुवात झाली भाषेपासून. म्हणजे बघा, स्वातंत्र्य मिळाल्यावर देशासमोर एक मोठा प्रश्न होता की राज्यांची रचना करायची तरी कशी. आणि मग एक विचार पुढे आला, भाषिक राज्य रचनेचा. म्हणजे काय? तर सोपं आहे, प्रत्येक मोठ्या भाषेसाठी एक स्वतंत्र राज्य. आता गंमत अशी होती की त्यावेळचं जे बॉम्बे राज्य होतं ना, ते एक मोठं राज्य होतं. त्यात आजचा महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही होते. म्हणजे मराठी बोलणारे, गुजराती बोलणारे, कोकणी बोलणारे सगळे एकत्र. पण याचमुळे हळूहळू प्रशासकीय आणि सांस्कृतिक पातळीवर भाषिक ओळखीवरून तणाव वाढायला लागला होता. आणि मग सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मराठी भाषिकांसाठी मुंबईसह एका स्वतंत्र राज्याची मागणी. आणि ही काही साधी राजकीय मागणी नव्हती, ही एक लोक चळवळ होती. लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष केला, अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. तब्बल 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अखेरीस 1960 साली भारतीय संसदेने बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर केला. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 1 मे 1960. याच दिवशी बॉम्बे राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 नवीन राज्य जन्माला आली. पण मग लक्षात आलं असेल की हा 1 मेचा दिवस फक्त एका राज्याचा वाढदिवस नाहीये. नाही, तो एका मोठ्या संघर्षाचा, त्यागाचा आणि विजयाचा दिवस आहे. मग इतका मोठा अभिमानाचा दिवस आज महाराष्ट्र साजरा कसा करतो? चला पाहूया. या दिवशी ना, संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळाच उत्साह आणि अभिमान भरलेला असतो. सगळीकडे शासकीय ध्वजारोहण होतं, शाळा कॉलेजांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. सगळीकडे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचं आणि परंपरेचं दर्शन घडतं. आणि या सगळ्याचा जो मुख्य शासकीय कार्यक्रम असतो तो होतो मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर. इथे स्वतः राज्यपाल संचलनाची पाहणी करतात. हे एक प्रतीक आहे त्या ऐतिहासिक लढ्याचं, स्मृतीचं आणि या दिवसाच्या अधिकृत महत्त्वाचं. आणि खास गोष्ट म्हणजे 1 मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा होतो. त्यामुळे महाराष्ट्रासाठी या दिवसाचं महत्त्व दुहेरी आहे. म्हणजे एका बाजूला राज्याच्या स्थापनेचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला कामगार चळवळीचा सन्मान. आणि विशेष म्हणजे याच कामगार चळवळीचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सुद्धा खूप मोठा वाटा होता. 1960 हे वर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय. याच वर्षी एका नव्या मराठी भाषिक राज्याचा उदय झाला. अनेक वर्षांची तपस्या आणि त्यागाचं हे फळ होतं. पण ठीक आहे, हे सगळे सोहळे, परेड, उत्सव या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर आजच्या काळात महाराष्ट्र दिनाचं खरं महत्त्व काय आहे? हा दिवस आपल्याला नेमकं काय सांगतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस आपल्याला त्या संघर्षाची आठवण करून देतो. त्या 106 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. हा फक्त एक उत्सव नाहीये, तर मराठी संस्कृती, आपली ओळख आणि या राज्यातल्या विविधतेतल्या एकतेचा तो एक सोहळा आहे. खरं तर ही फक्त एक तारीख नाहीये, ही एक भावना आहे, एक प्रेरणा आहे. म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र दिन म्हणजे अभिमान, ओळख आणि एकतेचा दिवस. मराठी अस्मितेचा अभिमान, त्यागाच्या स्मृतीचा सन्मान आणि राज्याच्या एकतेचा उत्सव. तर मग महाराष्ट्राची ही सगळी कहाणी ऐकल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, नाही का? की एखाद्या प्रदेशाची भाषा तिथली ओळख नक्की कशी घडवत असेल आणि त्या ओळखीसाठी संघर्ष करणं इतकं महत्त्वाचं का असतं? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.